फायनली मोटर बंद झालेली आणि थोडा सायलेन्स फील करू आपण. शांतता जरा बरी वाटते ऐकायला, कारण आपण ज्या जगाशी जोडलेलो आहे त्याच्यात कंटिन्यू आपल्याला एक आवाज येतो. कंटिन्यू आपल्या फोनचा आवाज, गाड्याचा आवाज, हॉर्नचा आवाज, म्युझिकचा आवाज, कोणी बोलतंय, कसला आवाज. पण आपण 1-2 मिनिटं जेव्हा सायलेन्स मध्ये जातो एकदम, त्यावेळेस आपल्याला चांगले विचार, चांगले थॉट यायला सुरुवात होती. ह्याच्यामुळं आपण कधी कधी रात्री उठून किंवा जे शांतता असते त्या ठिकाणी जाऊन आपण मेडिटेशन केलं तर खूप उत्तम आहे आपल्या मेंटल हेल्थ साठी. तर आता हा आपला सेट आहे, तर आपण असा मारलेला अशा ग्रीपनी, तर आता आपण ग्रीप उलटी घेणार आहे आणि असं परफॉर्म करणार आहे. तर आपण जो पहिले मारला होता तो होता लॉंग हेड साठी, आणि आता हा इकडून मागून बॅकचा या बाजूनी हा जो मसल आहे, तर आपण हा जे सेट मारणार आहे हा याच्यावर जास्त इफेक्ट करतो. ओके, तर चला सेट परफॉर्म करू आणि रिझल्ट भविष्याचा घेऊ. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. एकदम मस्त सेट गेलेला आहे. तर या सेट मध्ये हेवी वेट गेलं तर तुमच्या रिस्टवर जास्त प्रेशर येईल आणि तुम्हाला ट्रायसेपला अजिबात काहीच वाटणार नाही. तुमचं सगळं प्रेशर इकडे येईल आणि रिस्टवर मेनली तर तुमचं हे मनगट दुखायला लागेल. तर ह्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही कोणता पण सेट परफॉर्म करताय तर वेट महत्वाचं नाहीये, महत्वाचं पॉश्चर आणि रेपिटेशन, आणि 15 ते 12 रेपिटेशन जातील एवढंच वेट घ्यायचंय. आणि जर तुम्ही वेट जास्त घेत असाल आणि जर चुकीची पद्धतीने व्यायाम करत असाल तर ती गोष्ट बरोबर नाही, तुम्हाला पुढे जाऊन त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आता आपण ह्याच्यामध्येच एकनी प्लेट वाढवणार आहे आणि सेट परफॉर्म करू. तर आता आपल्याचा दुसरा सेट आहे आणि ओनली गुड रॅप्स, एकदम माइंड मसल कनेक्शन बरोबर आपण परफॉर्म करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, अजून आपण एक प्लेट वाढवू. तर आता आपण एक वेट वाढवलेले आहे आणि पुढचा सेट आपण ह्याच्यानंतरचा इथेच परफॉर्म करणार आहे, ह्याच्यावरच केबलवर. तर चला, ओनली गुड रॅप्स. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 लास्ट
ओके, एकदम चांगला सेट आहे हा. तुम्ही परफॉर्म करून बघा एकदम कॉन्सन्ट्रेट बरोबर, तर तुम्हाला रिझल्ट दिसेल. तर आता आपण हे नॉर्मल वरतून काढून 1-2 ने खाली घेतलेलं आहे. तर मी विचार करतोय की चॅनलचं नाव थोडं युनिक किंवा चेंज करावं. म्हणजे पहिल्याची सुरुवात ती देवराज असेल, पण त्याच्या पुढे तुम्ही अंदाज लावू शकता की काय येऊ शकतं देवराज म्हटल्यावर. तर मग हे नाव कॉमन आहे की जे माझं आहे नाव ओके ते आहे, पण मग स्वतःच काहीतरी युनिक पाहिजे. युनिक तर नाही म्हणता येणार, पण मग जेणेकरून जे काहीतरी थोडं वेगळं वाटलं पाहिजे. जे देवराज खोलमकर हे ओके, पण मात्र तरी पण मला थोडं काहीतरी सुचलंय, तर मी नाव चॅनलचं चेंज करायचा विचार करतो. एखाद्याच ही व्हिडिओ येईल त्यावेळेस माझ्या चॅनलचं नाव सुद्धा चेंज झालेलं असू शकतं. तर हा आपण सेट परफॉर्म करू. ओके, तर याच्यामध्ये भरपूर जण काय करतात की असे फार पुढे असे निघून जातात. तर असं करून काही फायदा होणार नाहीये. नॉर्मली ओके, आणि याचा सपोर्ट घ्यायचा आणि कानाच्या वर हात असे पुढं खाली नाही पुश करायचे, असे कानावर घ्यायचे आणि वरती असे ओव्हरहेड, असं ओव्हरहेड सारखाच मारायचा डोक्याच्या वर. ओके, तर चला असे परफॉर्म करू. वेट अजून मी 1 वाढवतो. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, एकदम गुड सेट झालेला आहे. तर अजून वेट वाढव आणि सेट पुढचे 2 हेच परफॉर्म करू. 5वा सेट चालू आहे. तर 5व्या सेट मधला आपण दुसरा हे घेणार आहे. ओके, वेट 1 ने वाढवलेलं आहे. Two, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, तर हा आपला असणारे शेवटचा सेट. तर ह्याच्यामध्ये मी हा प्रकारचा असं लावलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी एकदम लो वेट ठेवलेलं आहे, पण मात्र हे पकडताना कसं आपण हे सिंगल वाला घेत असतो, जे सिंगल असतं त्याच्यामध्ये असं करताना नॉर्मल आपल्याला म्हणजे हात स्ट्रेट व्हायला प्रॉब्लेम येतो. मात्र ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस असं घेता त्यावेळेस ग्रिप पण चांगली भेटते आणि मसल पण चांगलं कॉन्ट्रॅक्ट होतो. तर नॉर्मल माग आहे सेटचे, नॉर्मल माग, नॉर्मल बेंड, आणि आपण हा जसं सरळ मारतो पुढं तसं नाही मारायचं, हा माग पुश करायचा असा माग, असा थोडा आपल्या बॉडीच्या बॅक साईडला पुश करायचा आहे. ओके, तर आपण हा सेट परफॉर्म करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 लास्ट 15. ओके,
लगेच आपण दुसऱ्या हाताने घेणार आहे. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता नॉर्मल वेट वाढवण्याचं याच कन्सिस्टन्सीने आपण पुढे परफॉर्म करू. तर आता आपण वेट तेवढंच ठेवलेलं आहे, कारण हा सेट कॉन्सन्ट्रेटने मारणं गरजेचं आहे, हेवी वेट जाणं गरजेचं नाहीये. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 last 14 last 15. Okay, दूसरा हैंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता तुम्ही बघितलंच असेल की या सेट नंतर माझा हात नॉर्मल पहिले तर पूर्ण सरळ होतोय, पण त्याच्यानंतर माझा हात लॉक होतोय इथपर्यंत. मग मला समजतंय की आता माझा ट्रायसेप म्हणजे स्फटिक होत आलेला आहे, जवळजवळ झालेला आहे, ह्याच्यामुळे तो पूर्ण स्ट्रेच नाही होते. तर आता आपण ह्याचा पटकन अजून एक सेट घेऊ आणि मग आपल्या ट्रायसेपचा वॉर्मअप आणि पूर्ण जो आपला वर्कआउट आहे तो संपणार आहे. तर 1 मिनिट रेस्ट घेऊ आणि लगेच परफॉर्म करू. तर आता वेट तेवढंच ठेवलेलं आहे आणि जेवढं फेलियर जाता येईल तेवढं मी जाणार आहे. ओके थोडं बेंड पुश बॅक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. Okay, last. Wait. Oh. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. Last. Wait. Okay, last one. Okay. तर आपला आता ट्रायसेपचा वर्कआउट कंप्लीट झालेला आहे. तर हा पूर्ण तुम्ही जो माझा वर्कआउट पाहिला तो तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ह्याने काय इफेक्ट वाटतोय की नाही वाटतोय, का ह्याच्यामध्ये काय मी चेंज करू. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.